या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। पूर्व भागातील नीलमनगर येथे अतिदुर्मिळ पिवळ्या ठिपक्याचा पट्टेरी कवड्या साप आढळला। नीलमनगर भागातील रफिकनगर भागातील रहिवासी ऋषिकेश नडगरी यांच्या घरात रात्री 11:30च्या सुमारास अतिदुर्मिळाचा पट्टेरी कवड्या साप आढळून आला। हा साप अतिशय दुर्मिळ झाला असून विषारी मण्यार सापासारखा दिसतो, त्यामुळे गैरसमजुतीमुळे मोठ्या प्रमाणात सापांना मारलं जातंय। नडगिरी यांनी तातडीने सर्पमित्र सुनील अरळीकट्टी यांना संपर्क केला, तेव्हा सुनील अरळीकट्टी यांनी त्या सापाला सुखरूपपणे पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं। सुनील यांनी परिसरातील लोकांना या सापाबद्दल माहिती सांगितली। या सापाला मराठीमध्ये पट्टेरी कवड्या, इंग्रजीमध्ये येलो स्पॉटेड वोल्फ स्नेक असं म्हणतात। ही साप पूर्णपणे बिनविषारी आहे। त्याची अधिकतम लांबी 48 सेंटीमीटर असून मुख्यतः तो निशाचर आहे। त्याचे भक्ष्य जंगली पाली व लहान सरडे आहेत। त्याचं वास्तव्य जमिनीवर आहे। हा साप फार दुर्मिळ झाला। या सापाचं वैशिष्ट्य, त्याला जर डिवचलं असता तो डोके शरीराखाली घेऊन लपवतो व लाचतो। विषारी मण्यारसारखा दिसतो, त्यामुळे या सापास विषारी मण्यार समजून मारलं जातं। सध्या पावसाळा सुरू असल्यानं साप निघाल्याचे प्रमाण सोलापूरमध्ये वाढलंय। तसेच माहिती नसताना साप हाताळल्यानं सर्पदंशाचे प्रमाण वाढले। साप कुठेही परिसरात दिसल्यास घाबरून न जाता जवळच्या सर्पमित्रास संपर्क करण्याचं आवाहन सर्पमित्र सुनील यांनी केलं। सुनील अरळीकट्टी 9921070077 नीलमनगर MIDC सोलापूर। बसवराज काबणे 9637375387। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।